रात्रीतून आपल्या राजहंसच्या पिल्लांना काय झालंय काय माहिती. रात्रीतून याचा डोळा एक सुजलाय बरं का इकडचा, आणि पूर्ण हे झालंय पिल्लू. बरं हे तरी ठीक आहे बरं का, पण एक बघा, एक तर पूर्ण मरून पडलंय. कस काय काय माहिती, पूर्ण मरून पडलंय. तेव्हा कसा करतोय तो. कोणी जखम पण दिसत नाही, मांजरीने वगैरे केलेलं. डायरेक्टच कडक झालेत पिल्ल. हे तर पूर्ण असं हे होऊन गेलंय. कस काय झालं काय माहिती. रात्री मी बरोबर थांबले होते, मस्त सगळं झालं. आता बघा मी खायलाच टाकायला आलो होतो, खायलाच घेतलं होतं यांना. म्हणलं हे खातेन, पण ते खायचं दिलं सोडून. मी बघतो यांना सोडायला गेलो तर हे पूर्ण असं कुचांबल्यावानी झालंय. आता काय करावं. कसं काय झालं काय माहिती भाऊ. पूर्ण डोळ्याला दिवे आली का कोंबड्याला कशी दिवी ती तशी झाली याला. यांना शक्यतो काय आजार होत नाही बरं का, पण एक असा आजार झाला की त्यांनी पुरा हातबलच केलंय, पाय सोडून गेले सगळे. एक तर बिचारे गेलंच. जे पिल्लू असं खाली बसलं होतं ना, ते झालंय बरं का उभा राहिलंय. आता थोडी ताकद आली आणि झाली त्याला, पण तिकडचा डोळा गेलाच त्याचा असं समजू शकता तुम्ही. कारण की बघू शकताय बघा, पूर्ण पिवळा पडलाय डोळा तो. चला आता मी तर त्याला खाऊ पिऊ घातलंय बरं का. आता त्याच्यात जेवढी ताकद तेवढ्या येणे, तो जर जागला तर घेतलं बसून त्यांनी परत. तिथं बसून घेतलं त्यांनी परत. हे पक्षी वगैरे पाळायला जेवढा आपल्याला आनंद होतो ना, पण त्याच्यातला एक जरी असं झालं ना, इतकं वाईट वाटतं तर काय सांगावं. चला आता इकडे घेतलंय मी खड्डं छोटंसं एक, त्याला ठेवतो इथं. इथं थोडे मला काटे टाकावं लागते आणि कुत्रे व्याचव नाही त्याच्यामुळं. चला आता ठेवलं इथं, देतो हे करून माती. एकला मोठा कुटाणा झाला. राजहंस पिल्लू मेलं एक काळ, आणि एकाला असं झालंय की डोळ्याला दिवे आल्यावानीच झालंय. ते आपल्या घरच्या राजहंस पुरं कुचांबल्यावानी बसलंय. रात्रीतून काय झालं काय माहिती. आत्ता तिथं हे केलं इन्फेक्शन, ते पाण्यामुळे झालं वाटतं. आता सपाट करायचं राहिलं फक्त. ही वाढावं लागेल ही. हा वाढा तिकडे. पाठीमाग एक लागलं का एकच लागत भो. बघा आता ही शेळी कोणी मुंडका गुतायला लावलं तिथं. मग तुला जिथ नाही तिथं जायचं. ऐ खाली कसं गेली तसं निघ ना आता. हा वय तिकडे. कोणी कुठून कसं जातंय, माझं डोकंच येऊ राहिलंय आता. इथं किती पॅन्ट खाली करायला. चला मला त्या पॉलला कलर द्यायचा आहे. हे इथं बसलं एक राजहंस पिल्लू, आता एकच राहिलं बिचार. द्या मला लवकर मिक्स करून मापात, पातळ थोडं मिक्स करायचं. आत्ताच केलं तर मी. केलंय का कलर कसा आहे. एकदम निथळून दे त्याला सगळं. बघा बरी एक हलका हात मार. वा वा वा, लय जाड होतं की ते. हा ना, मग पाणी टाकू दे. हे टाकू द्यात अजून ते नाही टाकायचं, मग काहीच नाही टाकायचं. बरं बरं, मस्त आहे कलर. चला घेतो मारून आता सगळ्या पोलला. चला आता पाईप झाले रंगून. ट्रॉलीला कलर उरला होता तर ट्रॉलीला पण दिलाय आता. इथं थोडासे थोडे ठिकाण राहिलेत फक्त. कलर संपत आलाय. पुरतो का नाही काय माहिती. उभा मारा, उभा बाबा उभा. ते हां तसं मारा, ते तसंच बस. इथं नाही दिला बरं का, कारण की इथं आपल्याला लय वेळची वेल्डिंग काढावं लागते, हे करावं लागते. बाकी इकडे दिलाय आता सगळीकडं. आतून पण नाही बसला, बाहेरूनच बसलाय फक्त कलर.
पुढे मस्त उगला दसरथ घास किती हिरवागार आहे. चला बा आता इकडचं गवत काढायला चालू केलंय आपण. मरणाचं गवत आहे बरं का अजून, तरी पण आपण फर्स्ट प्रायोरिटी याला देणार की बाबा जिथं शेड आहे तिथं काढणार आहे. आता हे अख्खं आणि आंब्याच्या लगातार इकडचं त्या आंब्याचे असं चौकोन मग एकदा काढलं का पत्रे म्हणतो खांब वगैरे उभा केले का मग पुढचं काम आपल्याला पटापट करता येईल. मग हळूहळू तिकडचं काढून टाकू. जरा आम्हाला नाही घ्या ना ते नको, नळी नको, नळी इथंच ठेवा. आज गौरीची त्यांची मजाच आहे भाऊ. फुल पोट भरून आहे, फुल पोटाच्या वर आहे, भरून वर पुरत काय काय माहिती. चला आता गवत बघा हे बोकड्याचे नाटक. ते बघा ते दोन राजवंश आहेत ना त्यांचे पिल्ल शोधू राहिलेत. बाबांनी चालीला ते पण मेलं, ते जे होतं ना ते पण केलं. त्यांना वाटतंय काय करू राहिले माझ्या पिल्लांना. आता काय नाही, द्या लवकर अंडे परत आता आहे ना एखाद्या डिसेंबरच्या घरातच अंडे देईन. पण तेव्हा मी आहे ना एक प्रॉपर सोय करावं लागेल भाऊ त्यांची. आधी आहे ना हे जे जसे घरात पाळले ना तशी घरात पाळल्याने सोय करावं लागेल त्यांची. तरी बी त्यांची आई खाली होते राव, ते मुंग्या असतं त्यांना, त्याच्यामुळे ते हे झाले. मला आत्ताशी कळलं, कारण की आता गेलो ना तिथं मरणाच्या मुंग्या झाल्या होत्या, त्याच्यामुळेच त्यांना हे झालेलं आहे. चला आता मेथी आणायला जायचं शावगावला थोडं. आता आज उद्या मेथी पण लावून घेऊ आपण. ट्रॅक्टर चालूच आहे, मला बाहेर काढायचंय. आता गौरीन ते मरणाचं खाते, कवर खात बसा, आता काय टेन्शन नाही आहे. कवर खाय रे आता पहिलवान. गौरीला धुवा लागणार आहे भाऊ, मरणाची धूळ झाली गौरीच्या अंगावर. आज पण मला इकडे यायला उशीर झालाय. आजीबाबांनी परत कोथिंबीर काढली 75. बघा इथं झाली काढून, आता ही फक्त उचलून तिथं न्यायची आहे. आता असं झालंय की बाबा आपल्याला आहे इथं कपाशी लावायची, सरकी लावायला चालू करायची आता एक पुढच्या महिन्यापासून. तर ही रांग आहे ना आडवी येऊ राहिली गवारीची. मग आता हे झाड आहे ना याला ट्रान्सप्लांट करायचं आहे. जिथं नाहीत ना तिथं हे एक ओळ राहून द्यायची, एक ओळ काढायची मधली, म्हणजे मध्ये आपल्याला मेथी वगैरे काही पण करता येईल. त्याच्यामुळे जिथं नाही ना तिथं आता ट्रान्सप्लांट करू. आता बघा बाबा गवतामुळं कसे मोठेले झाले, ते शेंगा पण नाही तिथं. गवत नव्हतं तर खाली शेंगा आले बघा. ते गवत घ्यावं लागेल. ते काँग्रेस किती उंच चाललंय बापरे. काल काहीच नव्हतं बरं त्याच्यात, फुलं नव्हते काल त्याला, आता फुलं आलेत. चला आता हे टाकू गाडीत. गवत पण भरपूर आहे आज. गौरीची लाईच झाली भाऊ सकाळी. एवढं मोठं गवत, परत घास आता एवढं मोठं. आता उद्या टाका, आता काहीच नका टाकू. आता ढम झाल्या सगळ्या शेळ्या. हा आता आहे ना ते बदकोच कुरड्यात हे टाकलं, बेस्ट पावडर टाकली आणि बदक राजवून सगळे शेळ्याच्या कुरड्यात कोंडले. चला आता इकडं आला असतं ट्रॅक्टर पण पाईप आहे. पाईप आहे ना, पाईप आहे. चला येईन ना, असं येईन ना या पंगळून. आता मंडळी आपण आजचा व्हिडिओ इथंच संपू. बाय बाय, टाटा. मस्त पैकी लाईक शेअर सबस्क्राईब काय नाही करायला लावायचं का? जाऊ दे म्हणतात. हो करा भाऊ, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.